जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। नमस्कार, मी राम शहाजीराव फरकांडे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जत। आज आपण जिल्हा परिषद शाळा जितानी वस्ती या शाळेला भेट देत आहोत। या शाळेची सुरुवात म्हणजे ज्यावेळेस मी या तालुक्यामध्ये प्रथम आलो त्यावेळेसच या शाळेचे शिक्षक श्री गणेश देवकर या शाळेमध्ये उपस्थित झाले। दोघांनी हा तालुका माझ्यासाठी नवीन होता, तर सरांसाठी शाळा नवीन होती। असं मी म्हणण्याचं कारण काय, तर ही शाळा जी भरत होती ती चक्क पत्र्याच्या 2 खोल्यांमध्ये भरत होती, ज्या ठिकाणी 22 विद्यार्थी शिक्षण घेत होते। सरांनी ज्यावेळेस या शाळेमध्ये पहिल्या दिवशी प्रथम उपस्थित राहिले त्यांनी या शाळेचा फोटो मला पाठवला आणि सांगितले की सर माझी शाळा पत्र्याच्या खोल्यांमध्ये भरते। त्यांना मी आश्वासन केलं की सर आपण या शाळेचा कायापालट करूया, नवीन काहीतरी करूया यासाठी। त्या सरांनी या गोष्टीचा एक प्रेरणा घेऊन अगदी स्वयंस्फूर्तीने कामास सुरुवात केली। त्याचाच भाग म्हणून या भागातील शेतकरी श्री तुळशीराम पांडुरंग बामणे यांनी या शाळेला 10 गुंठे जमीन दान केली आणि या शाळेच्या कामास सुरुवात झाली। त्यानंतर हळूहळू लोकसहभाग असतील, या शाळेत या तालुक्यातील इतर शिक्षक असतील, पालक असतील, स्वयंसेवी संस्था असतील जसं की यूथ फॉर जत, प्रेरणा फाउंडेशन यांनी अगदी भरघोसपणे मदत केली आणि या शाळेचं काम सुरू झालं। आणि बघता बघता 6 महिन्यामध्ये या शाळेच्या 2 खोल्या अगदी सुसज्जपणे उभ्या राहिलेल्या आहेत। या शाळेचा आदर्श घेऊन मी सगळ्या शाळांना सांगू इच्छितो की बाबा तुम्ही जर ठरवलं तर अगदी कमी वेळामध्ये लोकांच्या मदतीने तुम्ही खूपपणे छानपणे शाळा उभा करू शकता। तरी या शाळेसाठी योगदान दिलेल्या सर्वांचं प्रशासनाच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।